नमस्कार मित्रांनो, नागपूर शेतपांधन रस्ते योजना 2021 पासून प्रभावीपणे राबविण्यात येत असूनच मार्च 2026 अखेरपर्यंत राज्यात 45,000 किलोमीटर लांबीचे शेतपांधन रस्ते पूर्ण होणार असल्याची माहिती रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी विधानसभेत दिली. सदस्य सिद्धार्थ खरात यांनी उपस्थितीत केलेल्या लक्षवेधी सूचनेस उत्तर देताना मंत्री गोगावले बोलत होते. केंद्र व राज्य शासनाकडून प्राप्त होणारा निधी थेट कामासाठी वर्ग करून महाराष्ट्रातील नागरिकांना रोजगार उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश असल्याचे सांगून रोजगार हमी मंत्री गोगावले म्हणाले की शेतामध्ये जाणारे पांधन रस्ते हे थेट शेतकऱ्याच्या उपयोगाचे आणि फायद्याचे आहेत. मात्र दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यांनी सहकार्य न केल्यास अडचणी निर्माण होतात. आतापर्यंत 17,000 किलोमीटर लांबीच्या रस्त्याची कामे पूर्ण झालेली असून 27 ते 28,000 किलोमीटर लांबीचे रस्ते सध्या प्रगतीपथावर आहेत. तर 8 दिवसात निधीचे वितरण होणार आहे. यामध्ये यावर्षी मजुरावर 11,000 कोटी रुपयांहून अधिक खर्च झाला असून मार्चपर्यंत हा खर्च 16 ते 17,000 कोटी रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. केंद्र शासनाकडून 100 दिवसाच्या मजुरीची निधी आणि राज्य शासनाकडून अतिरिक्त निधी देऊन रोजगार हमी योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुरू झालेली आहे. तर वैयक्तिक लाभ योजनेअंतर्गत विहिरी, गोठे आदींसाठी केंद्र व राज्य शासनाकडून सुमारे 1,500 कोटी रुपयाचा निधी आहे. तो येत्या 8 दिवसात वितरित करण्यात येणार आहे, असे गोगावले म्हणाले. तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.